राष्ट्रवादी पक्षाशी निगडीत दोन प्रवक्ते ज्यांच्यामुळे सतत राष्ट्रवादी अजित पवार गटाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागत होतं. त्यातले एक म्हणजे अमोल मिटकरी ज्यांच्यामुळे महायुतीत सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होत होतं आणि दुसऱ्या म्हणजे रुपाली ठोंबरे ज्यांच्यामुळे नुकताच रुपाली वर्सेस रुपाली हा वाद तयार झाला होता. या दोघांचीही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. कारण काय? तर त्यांची सततची केलेली वादग्रस्त विधाने. पण एवढंच नाही तर अजून वेगवेगळे कारणं असू शकतात असं बऱ्याच माध्यमांचं म्हणणं आहे. सोबतच आता प्रवक्तेपदावरती कोणाची नियुक्ती झाली आहे याबद्दल बरीच माहिती समोर आली आहे, ज्यात विविध राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं आहेत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या हकालपट्टीचे काय काय कारण असू शकतात आणि पुढचे प्रवक्ते कोण आहेत याबद्दल पण थोडी चर्चा करूयात. आणि सोबतच या प्रकरणावर रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांची काय प्रतिक्रिया आहे हे पण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. फलटणच्या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी मृत डॉक्टर संपदा मुंडेचं चरित्र चुकीचं मांडलं, तिच्यावर अन्याय केला असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला. त्यामुळे रुपाली ठोंबरे वर्सेस रुपाली चाकणकर हा वाद निर्माण झाला. म्हणजे एकाच पक्षातल्या दोन नेत्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केली. एवढंच नाही तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा देखील रुपाली ठोंबरे यांनी मागितला होता. या संबंधित पक्षाच्या बैठकीत या प्रकरणाची दखल घेण्यात आली. रुपाली ठोंबरे यांना पक्षाच्या सरचिटणीसांनी म्हणजेच संजय खोडके यांनी नोटीस बजावली होती, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये केलेलं वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे 7 दिवसांच्या आत करावा, अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. पुढच्या 7 दिवसात रुपाली ठोंबरेंना खुलासा करण्यास सांगितलं होतं. पण मधल्या काळात काय घडलं कुणास ठाऊक. त्यानंतर आज पक्षाकडून रुपाली ठोंबरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्तेपदावरून काढून टाकण्यात आलंय. म्हणजे रुपाली चाकणकर यांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे त्याचं कारण राष्ट्रवादी पक्षाने रुपाली ठोंबरे यांच्याकडे मागितलं. रुपाली ठोंबरे यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी अजित पवार यांची भेट देखील घेतली. पण त्यानंतर काही तासातच रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली अशी बातमी बाहेर आली. आणि अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे फक्त या दोघांचीच नाही तर वैशाली नागवडे आणि संजय तटकरे या दोघांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले. नेमकं काय चाललंय अजितदादांच्या डोक्यात? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. पण आता अजितदादांनी आणखी एक पाऊल उचलून सगळ्यांना पेचात पाडले. ते म्हणजे मधल्या काळात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे मागे हटलेल्या सूरज चव्हाण यांना पुन्हा प्रवक्तेपदाची नियुक्ती देण्यात आली आहे. पण अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून काढण्याचं कारण काय याबद्दल पण वेगवेगळी कारणं असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते. पण एक कारण असं जे आम्हाला वाटतं की असू शकतं ते असं की आमदार अमोल मिटकरी हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी पार्थ पवार यांच्या प्रकरणातही पक्षाची जोरकसपणे भूमिका मांडली होती. पण त्यांच्या काही टोकाच्या भूमिकांमुळे सत्ताधारी महायुतीत तणावपूर्ण वातावरण निर्माण होत होतं. मतभेद निर्माण होण्याची स्थिती झाली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना प्रवक्तेपदापासून काही काळासाठी दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. पण अजूनही त्यांचं प्रवक्तेपद काढून घेण्याचं ठोस कारण बाहेर आलेलं नाही. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी नाहीत म्हणून ही चर्चा सुरू झाली. मात्र त्या यादीमध्ये राष्ट्रवादीने अनिल पाटील, ब्रिजमोहन श्रीवास्तव, चेतन तुपे, आनंद परांजपे, अविनाश अधिक, श्रीमती सना मलिक, राजलक्ष्मी भोसले, हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर, राजीव साबळे, प्रशांत पवार, श्याम सनेर, सायली दळवी, शशिकांत तरंगे या सगळ्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली. मात्र त्यांच्यासोबत आणखी 2 जण आहेत ज्यांना प्रवक्तेपदावर नियुक्त करण्यात आले आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण तापताना पाहायला मिळतंय. यात एक आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि दुसरे आहेत ते म्हणजे सूरज चव्हाण. आता यांच्यामुळे राजकारण का तापतंय तर रुपाली चाकणकर या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा. तरीही त्यांनी संपदा मुंडे विरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. मात्र तरीही त्यांना हे पद देण्यात आलं. म्हणजे एका बाजूने राष्ट्रवादी असंही सांगते की रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांच्या सततच्या वादग्रस्त विधानामुळे पक्षाला अडचणींचा सामना करावा लागतो, म्हणून आम्ही त्यांना प्रवक्तेपदावरून त्यांची हकालपट्टी केली. तर दुसरीकडे रुपाली चाकणकर या ज्या स्वतः विविध प्रकारे वादग्रस्त विधानं करत असतात. सूरज चव्हाण जे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे पायउतार होते, या दोघांना देखील प्रवक्तेपदावर नियुक्त केलं. मात्र रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांची हकालपट्टी केली. मग याचं वादग्रस्त विधान हे कारण खरंच योग्य आहे का
असा प्रश्न निर्माण होतोय. बरं, प्रवक्ते पदावरती आता जे नवीन 17 लोकांची नियुक्ती केली आहे, या नव्या नियुक्तींसह जुन्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली. आता रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर जे आरोप केले होते, त्यानंतर पुरावे घेऊन त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटल्या. मात्र या सगळ्या गोष्टींमुळे राष्ट्रवादीला अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्यांना प्रवक्ते पदावरून काढून टाकलं. ही बातमी ऐकून त्यांनी प्रतिक्रिया दिली. फेसबुकवर एक पोस्ट करत त्या म्हटल्या की, नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आज पुण्याच्या बाहेर आहे. प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्या प्रवक्त्यांची नेमणूक केली. त्यात माझ्यासह आमदार श्री अमोल भाऊ मिटकरी, सौ वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकींच्या सामोरे जायला सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करत आहोत. या यादीबद्दल माननीय अजितदादांना भेटून बोलून याविषयी माहिती घेईल, मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल. धन्यवाद. अशी पक्षाशी निष्ठता असलेली पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली. मात्र अमोल मिटकरी यांची अजूनही काहीच प्रतिक्रिया आलेली नाहीये. यात त्यांची प्रतिक्रिया काय असेल हे बघणं फार महत्त्वाचं आहे. एकीकडे अजित पवार हे वैयक्तिक वादात अडकलेले असताना त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या वाढत्या अडचणी होत्या त्या या निर्णयामुळे नक्कीच कमी होतील का, असा प्रश्न निर्माण होतोय. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.